नमस्कार विद्यार्थी मित्र, स्वागत आहे तुमचं आपल्या या स्वराज्याच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आणि आपलं टार्गेट आहे पोलीस भरती. तर आपण आपल्या चॅनलवरती चालू केलेलं आहे तेच म्हणजेच पीवायक्यू सिरीज चालू केली. त्याच्यातले मराठी व्याकरण आहे पीवायक्यू सिरीज विथ ऑप्शन स्टडीज. आपण सगळ्या जिल्ह्यांच्या पीवायक्यू देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत, ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन स्टडी कसा करायचा किंवा ऑप्शन स्टडी सहित नुसतं पीवायक्यू बघून काय फायदा नाही, तर त्याच्या ऑप्शन स्टडी तुम्ही करणे आवश्यक आहे. ज्याचं जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे गरजेचं आहे. तर आजचं तुमचं विश्लेषण आहे नवी मुंबई पोलीस प्रश्नपत्रिका 2024 आपण विश्लेषण पाहणार आहोत. ठीक आहे, जास्त उशीर न करता आपण सुरुवात करूया. जर तत्पूर्वी तुम्हाला एक महत्वाची सूचना ती म्हणजेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा सगळ्या जर पीवायक्यू सिरीज पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब केलं पाहिजे. काय केलं पाहिजे, तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सगळेच व्हिडिओ पाहायला मिळतील. चला जाऊया आपण पहिल्या प्रश्नावरती जाऊया. पहिला प्रश्न काय घेऊन येतो बघा, की खालीलपैकी कोणती भाषा अभिजात नाही. अभिजात नाही. संस्कृत, उडिया, मल्याळम, बंगाली असे 4 ऑप्शन्स आहेत. याच्यातलं योग्य उत्तर होतं बंगाली, कारण की बंगालीला काय मिळालं नव्हतं, अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नव्हता. पण इथे महत्वाचं आहे, तुम्हाला याचे योग्य उत्तर आहे बंगाली. आणि ह्या सगळ्या अभिजात भाषा आहेत. अभिजात भाषा आपल्या किती भाषा पूर्वी होत्या? 6. किती होत्या भाषा? 6. पण 3 ऑक्टोबर 2024 ला आपल्या इतर अजून 5 भाषांना काय मिळालं? अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्याच्यामध्ये बंगाली आहे. त्याच्यामुळे हा प्रश्नामध्ये योग्य उत्तर येणार नाही बंगाली. तर 5 भाषा नवीन त्या मराठी सहित मराठी, बंगाली, पाली, प्राकृत तसेच आसामी अशा 5 भाषांना काय मिळालं? अभिजात भाषेचा दर्जा. पूर्वी 6 होत्या, आता 5, म्हणजे टोटल 11 भाषा काय झाल्या आहेत? अभिजात भाषा झालेल्या आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न चुकीचा होऊन जातो आजच्या घडीला. कळलंय? तर प्राकृत, बंगाली, मराठी, पाली, प्राकृत, आसामी अशा 5 भाषांना अजून काय मिळालेलं आहे? कळलंय पहिल्या प्रश्नाचं उत्तर? व्हेरी गुड. नेक्स्ट जाऊया आपण पुढच्या प्रश्नावरती. पुढचा प्रश्न, कोणत्या लिपीला सर्व लिपींची जननी म्हणतात? कोणत्या लिपीला? आता लिपी म्हणजे लिहिणे. आपण लिप हा त्याचा काय आहे? धातू आहे. लिप हा धातू आहे, ज्याच्याने आपण वर्ण कसे ते हवेत उडून जाऊ नयेत म्हणून ते आपण लिहून ठेवण्यासाठी येतो. तर लिपी आहेत खरोष्टी, ब्राह्मी, मोडी, देवनागरी. याचं योग्य उत्तर आहे ब्राह्मी लिपी. कोणती बरं? ब्राह्मी लिपी हे त्याचं योग्य उत्तर आहे. सर्व भाषांची जननी ब्रह्मदेवाने निर्माण केली असं आख्यायिका आहे. खरोष्टी लिपीच म्हणजे त्याला आपण गांधारी लिपी म्हणतो. मोडी लिपी ही देवनागिरीचीच लिपी आहे. मोडी लिपी काय? देवनागिरीच आहे. त्याला आपण दुसरं नाव आहे धावलिपी. काय बरं? धावलिपी. कोणाला? मोडी लिपीला. मुरड घालून म्हणजे वेळ वाचावा म्हणून लिहिलेली लिपी म्हणजे मोडी लिपी. देवनागिरी लिपी म्हणजे जी आपली मराठीची लिपी आहे. कुठली? मराठी भाषेची लिपी देवनागिरी. यालाच आपण बाळबोध लिपी असं म्हणतात. बाळबोध लिपी असंही म्हणतात, कारण की लहान बाळाला पण कळते. ओके. देवनागिरी म्हणजे पूर्वी आर्य लोकांची भाषा, आर्य लोकांची लिपी. आणि आर्य लोक कुठे राहायचे? त्यांना लोक देव मानायचे म्हणून देवनागरी. नगरात राहायचे. कळलंय? तर सर्व लिपींची जननी आहे ब्राह्मी लिपी. गुड. नेक्स्ट पुढच्या प्रश्नावर जाऊया आपण. पुढच्या प्रश्नावर जाण्यापूर्वी आपल्या स्वराज्याचं काय आहे? मिशन खाकी हे ऍप्लिकेशन आहे. त्याच्यावरती सर्व व्हिडिओज अवेलेबल आहेत अत्यंत कमी प्राइस मध्ये. तुम्ही जाऊन काय करा, आताच प्ले स्टोर वरून काय करा, डाउनलोड करा जर तुमच्याकडे नसेल तर. पुढे जाऊया पुढच्या प्रश्नावरती. पुढचा प्रश्न काय सांगतो बघा, खालीलपैकी कोणता शब्द परिवर्तन संधीचे उदाहरण आहे? आता परिवर्तन संधी हे तुम्हाला डिटेल्स मध्ये पाहावं लागेल. आपल्या ऍप्लिकेशन मध्ये पूर्ण व्हिडिओ ते तुम्ही बघू शकता. त्याचं योग्य उत्तर आहे रक्षण, बृहन्मुंबई, सदा, सद अधिक आहे हे बृहन्मुंबई व्यंजन संधीचं उदाहरण आहे. हे पण व्यंजन संधीचं उदाहरण आहे. सदैव हे सुद्धा व्यंजन संधीचं उदाहरण आहे. स्वर संधीचे. परिवर्तन संधीचं उत्तर येतं रक्षण. ठीक आहे, व्हेरी गुड. पुढे जाऊया आपण. खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? चुकीचा आहे अशा प्रश्नांमध्ये मराठीचे काय जातात? प्रश्न जातात. हा शेवटचा ऑप्शन तुम्ही म्हणजे प्रश्न वाचतच नाही. चुकीचा आहे. बघा, विशेष नाम एकवचनी असते, बरोबर आहे.
भावाचक नाम एकवचनी असते, बरोबर आहे. विशेष नामाचे लिंग निश्चित असते, बरोबर आहे. सामान्य नामाचे अनेक वचन होत नाही, हे चुकीचं आहे. सामान्य नामाचे अनेक वचन होते असं पाहिजे होतं. सामान्य नामाचं काय होतं, अनेक वचन होतं. त्याच्यामुळे हा पर्याय काय बरं, चुकीचा आहे. कळले? व्हेरी गुड. पुढे जाऊया आपण. खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी, पुल्लिंगी तसेच नपुसकलिंगी आहे? कोणता शब्द बरं तिन्ही लिंगामध्ये आढळतो? तुम्हाला माहिती आहे, परफेक्ट माहिती आहे. तर कोणता शब्द? पोर हा तिन्ही लिंगात आढळतो. ते पोर, तो पोर, ती पोर, ते मांजर. विणा, तो, ती ह्या दोघांमध्ये आढळतो. ते गा, तो गा. ओके, फक्त पोर हा तिघांमध्येही आढळतो. सो पोर इज द करेक्ट आन्सर. गुड. पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न बघूया. कोणत्या दिवशी जागतिक मराठी भाषा दिन साजरा केला जातो? हे तर प्रत्येकाला मराठी माणसाला माहितीच पाहिजे. तर कोणत्या 27 फेब्रुवारी दिवशी जागतिक मराठी भाषा दिन साजरा केला जातो? कोणाच्या जयंतीनिमित्त? विवा शिरवाडकर. कोणाच्या? शिरवाडकर. त्याला आपण कुसुमाग्रज म्हणतो. ग्रज यांच्या जयंती निमित्त आपण केला जातो. तसेच याला मराठी भाषा गौरव दिन असंही म्हणतात. काय म्हणतात बरं? 27 फेब्रुवारीला गौरव दिन असंही म्हणतात. साधारणपणे आपण हा 2013 पासून सुरू केलेला आहे. कधी? 13 फेब्रुवारी पासून. तर 1 मे ला काय असतो माहितीये का तुम्हाला? मराठी राजभाषा दिन. इथे लक्षात ठेवा, इथे कन्फ्युज झाला. राजभाषा दिन. 1 मे ला काय असतो? राजभाषा दिन. सो 1 मे ला सुद्धा मराठी राजभाषा दिन असतो. आणि 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिन, जागतिक मराठी भाषा दिन. ओके, या दोघांमध्ये कन्फ्युज नसला पाहिजे. हा महत्वाचा पॉइंट आहे क्लिअर करण्यासाठी. ओके, पुढे जाऊया आपण पुढच्या प्रश्नावरती. संजय व्यायाम करत राहील या वाक्याचा काळ कोणता? करत राहील, करील, जाईल म्हणजे काय येणार? भविष्य काय येणार? भविष्य काय येणार? त्याच्यामुळे सगळे भविष्य. ओके, त्याच्यामुळे कट करण्याचा ऑप्शन नाही. राहील, पण करत राहील एखादी क्रिया चालू मध्ये, अपूर्ण मध्ये नेहमीच काय राहते? चालूच राहते. ओके, तर तो होतो रीती भविष्यकाळ. करत राहील म्हणजे ती त्याची कंटिन्युटी राहील. एखादी गोष्ट जेव्हा रिपीट होत राहणार आहे तेव्हा तो रीती होतो. रीती भविष्यकाळ. कळलं? व्हेरी गुड. मनातील भावनांचे उद्रेक ज्या शब्दातून व्यक्त होतात अशा शब्दांना काय म्हणतात? ऑप्शन आहे केवळ प्रयोगी, शब्दयोगी, उभययोगी, यापैकी नाही. ओके, काय म्हणतात बरं यांना? केवळ प्रयोगी अव्यय. आपल्या मनातील उत्कट भाव अचानकपणे आपण बाहेर काढतो. त्याला उद्गार पण म्हणतो आपण. काय म्हणतो? उद्गार. आणि उद्गार जे दाखवतात ते कुठल्या अव्ययामधून? केवळ प्रयोगी. हे तुमचं काय आहे? योग्य उत्तर आहे. शब्दयोगी अव्यय काय करतं मग? तर शब्दयोगी अव्यय ही काय असतात? क्रिया विशेषणे असतात. काय असतात? क्रिया विशेषणे. काय असतात बरं? क्रिया विशेषणे असतात. ते काय? त्या शब्दाला जोडून येतात. शब्दाला जोडून येतात. आणि उभयान्वयी अव्यय काय करतात बरं? वाक्य किंवा 2 वाक्य किंवा 2 शब्द यांना जोडणारा काय असतो? जो अव्यय असतो त्याला उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. क्लिअर आहे? व्हेरी गुड. पुढे जाऊया. किती वरती झाले? 9 वरती. तू मला वाचविलेस. आता इथे लक्षात ठेवा, तू मला वाचविलेस, तू, तुम्ही हे जर आलं तर संकीर्ण प्रयोगामध्ये हा व्याज जातो. कुठे जातो बरं? संकीर्ण प्रयोगामध्ये. त्याच्यामुळे संकीर्ण प्रयोग याचा योग्य उत्तर आहे. तू, तुम्ही आलं तर काय करायचं? संकीर्ण प्रयोगामध्ये जायचं. पुढे खालीपैकी कोणत्या व्यंजन संधीचे उदाहरण आहे? कोणतं व्यंजन संधीचं उदाहरण आहे? दिसतंय का? व्यंजन. व्यंजन मध्ये काय होतं? इथे तुम्हाला काय दिसेल बघा? धीट अधिक आई, धीट आ, स्वरसंधी. दिग्दर्शन, दिक अधिक दर्शन. दिक ज्याचा पाय मोडलेला असेल तो काय असतो? व्यंजन संधी असतो. विद्या अधिक अमृत, स्वरसंधी.
चंद्रोदय स्वर्ण. फक्त दिग्दर्शन हे काय आहे बरं, व्यंजन संधीचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. पुढे जाऊया आपण. शब्दाच्या रूपात कशामुळे बदल होऊ शकतो? एखाद्या शब्दाच्या रूपात कशामुळे बदल होतो? तर तीन गोष्टींमुळे, लिंग, वचन, विभक्ती या तिघांमुळेही काय होतो, एखाद्या शब्दामध्ये बदल होतो. म्हणून ऑप्शन कुठला येणार? 4. लिंगानुसार पण शब्द बदलतो, तोच काय होतं, ती होतं. वचन ते एक असेल तर तो ते होतं. विभक्तीनुसार पण बदलतात, रूपात बदल होऊ शकतो. आणि विभक्तीमुळे रूपात बदल होतो त्याला आपण सामान्य रूप असं म्हणतो आपण. पुढे, हा, त्यांचा हात माझ्या पाठीवरून फिरला. वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. मुळात क्रियाविशेषण म्हणजे काय रे? क्रियाविशेषण म्हणजे एखादी क्रिया कोठे, कधी, कशी, केव्हा म्हणजे तेच कधी, आणि किती प्रमाणात, याच्यामध्ये जर उत्तर मिळत असेल तर ते असते क्रियाविशेषण. एखाद्या क्रियेबद्दल माहिती, क्रिया कोठे घडली. आता इथे बघा, क्रिया काय? फिरणे, फिरला. आता कधी फिरला, वेळ सांगितलाय का? नाही. कशी फिरला सांगितलंय का? नाही. केव्हा फिरला माहिती आहे का? नाही. कोठे फिरला, तर पाठीवरून. का आहे? की आहे स्थळ, जागा दाखवते, म्हणजे पाठीवरून करेक्ट येणार. फिरला तर येणार नाही, कारण की ते क्रियापद आहे. त्याचा हा विषय आपला काय म्हणतात त्याला, त्या ठिकाणी आपण त्याचं नाम टाकू शकतो. हात हे कर्म झालं, त्याच्यामुळे फक्त पाठीवरून हे करणार क्रियाविशेषण. जर तुम्हाला योग्य उत्तर मिळत नसेल तर ऑप्शन कट करा. कळलंय? व्हेरी गुड. पुढे जाऊया. बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द दर्शवण्यासाठी कोणत्या अवतरण चिन्हाचा वापर करतात? बोलणाऱ्याचे शब्द जसेच्या तसे टाकायचे असेल तर त्याला आपण दुहेरी अवतरण चिन्ह वापरतो. दुहेरी अवतरण चिन्ह. एकेरी जर काय, एका शब्दावर जर जोर द्यायचा असेल, एका शब्दावरती जर जोर द्यायचा असेल तर एकेरी वापरतो. दोन शब्द जोडण्यासाठी. उद्गार तर तुम्हाला माहितीच आहे. ओके, कळलंय? पुढे हा बघा, आता ही म्हण आहे. म्हणीचा अर्थ शब्दशः कधी घ्यायचा नसतो हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. जर एखादी चांगली वस्तू अथवा पैसा देऊन दृष्ट माणसाला अनुकूल करून घेणे या आशयाची म्हण. कधी कधी आपल्याला म्हण वाचलेली नसते, पण आपण अर्थ लावून त्याच्या जवळ जाऊ शकतो. म्हणजे तुम्हाला म्हटलं काही येतच नाही, मग काय करा, थोडा आता एवढे वर्ष भरती करताय किंवा नवीन 11-12 झाला तर तुम्हाला अर्थ तर लावता येतो. आवळा देऊन कोहळा काढणे म्हणजे एखादी गोष्ट छोटी गोष्ट देऊन मोठा फायदा करणे, त्याला म्हणतात आवळा देऊन कोहळा काढणे. डोंगर पोखरून उंदीर काढणे हे तर माहिती वाचली असेल. म्हणजे मोठं कार्य करून, एवढं मोठं काम करून छोटस, एवढा डोंगर पोखरून त्याच्यातून काय काढला? उंदीर. वाघ सिंह तरी काढला पाहिजे होता, उंदीर काढला. म्हणजे प्रचंड कष्ट करून हाती थोडीशीच गोष्ट मिळणे त्याला आपण उंदीर म्हणतात. जळत्या घरावर वांगी भाजून घेणे म्हणजे दुसऱ्याच्या गोष्टीत आपला फायदा करून घेणे असा त्याचा अर्थ होतो. पण चांगली वस्तू, चिकणी सुपारी म्हणजे ही चांगली वस्तू आहे. पिकले पान, ते पान पाहिजे, पान सोड, पान पिकले पान सोड मसोबा आमची. म्हणजे एखाद्याला चांगली वस्तू देऊन किंवा एखाद्याला चांगलं देऊन त्याला आपलंस अनुकूल करणे, त्याला आपल्या बाजूला वळवून घेणे दृष्ट माणसाला, असा त्याचा अर्थ होतो. सो सेकंड ऑप्शन इज द करेक्ट. ओके, पुढे जाऊया आपण. उपमर्द म्हणजे काय? उपमर्द म्हणजे काय तर अपमान करणे. एखाद्याचा उपमर्द करणे, म्हणजे एखाद्याचे अपमान करणे असा त्याचा अर्थ. प्रशंसा करणे तर येणार नाही. पुढे, यावत चंद्र म्हणजे काय? यावत चालेल, चंद्र, दिवाकर. चंद्र आणि दिवाकर म्हणजे सूर्य. म्हणजे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत, म्हणजे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत काय होणार? अनंत काळ टिकणारे. म्हणजे जोपर्यंत, म्हणजे अनंत काळ ही गोष्ट चालूच राहणार आहे. अनंत वर्ष चालत आली, त्याच्या पुढेही चालत राहणार. पुढे, शुभ भृत या शब्दाच्या विरुद्ध
शुभ, शुचीभूत याचा अर्थ होतो पवित्र. आणि पवित्रच्या विरुद्ध काय होतं बरं? अपवित्र. सो पहिला ऑप्शन. ओके गुड. अडाणीवरचा शंख. आता शंख तुम्हाला माहिती आहे का कुठे ठेवला जातो? अडाणीवरचा. याचा शब्दशः अर्थ आहे घरात उंच ठिकाणी शंख ठेवणे असा होतो. पण त्याचा वेगळा अर्थ काय? बघा, एखाद्या उंच ठिकाणी म्हणजे उच्च पदावर अपात्र व्यक्ती बसवणे, म्हणजे ज्याची लायकी नाही अशा माणसाला उच्च पदावर बसवलं जातं. आता तुम्ही देशातली स्थिती किंवा अजून एका ठिकाणी आपल्या राज्यातली स्थिती, देशातली स्थिती, बाहेरच्या देशातली स्थिती तुम्ही पाहू शकता आणि त्याचा अंदाज लावू शकता. पुढे संचित या शब्दाचा अर्थ. संचित, संचित मनातील संचित म्हणजे काय? चिंताग्रस्त, चिंता. ओके सोपा. पुढे खालीपैकी कोणता शब्द तत्सम नाही? याचा ऑप्शन स्टडी करते. कोणता शब्द तत्सम नाही? तत्सम शब्द म्हणजे काय? संस्कृत मधून जसेच्या तसे, जसेच्या तसे जे शब्द पुढे येतात मराठीत वापरले त्याला काय म्हणतात? तत्सम शब्द. ओके. आता तत्सम शब्द कसा ओळखायचा? की त्याला दुसरा मराठी शब्द आहे का? कोमलचा काय होतो? कोवळा. म्हणजे हा तत्सम शब्द आहे. बलचा काय होतो? बळ. म्हणजे हा तत्सम शब्द आहे, संस्कृत शब्द आहे. घटचा काय होतो? घडा, संस्कृत शब्द. कळस, कळस, कळस हा डायरेक्ट आपण मराठीत वापरतो. कलश या शब्दापासून तयार झाले. कोणता? कलश. आणि कलश हा तत्सम शब्द आहे. तत्सम शब्दापासून झालेला कळस आहे, म्हणजे हा कळस हा तत्सम शब्द नाही. ऑप्शन क्रमांक 4. कळले? नेक्स्ट, लेखन नियमानुसार. हा प्रश्न तिथे चुकीचा दिला होता की मी दोन ऑप्शन सेम दिले होते. पुढे गेला हा बघा, त्याच्यामुळे हा ऑप्शन तिथे चुकीचा होऊ शकतो. तो पहिला ऑप्शन करेक्ट आहे त्याच्यामध्ये, अंगुली निर्देशन. पुढे बघूया. खालीलपैकी अयोग्य जोडी लिहा. अलंकारिक शब्दाची अयोग्य जोडी. आता तुम्ही जर बघितलं तर शब्दार्थ याच्यात जास्त आपल्याला विचारलेले पाहायला मिळतात. कोंड्याचा मांडा करणे, कोंड्याचा मांडा करणे म्हणजेच वाईटातून चांगले घडवण्याची वृत्ती. कोंडा म्हणजे खराब वस्तू, मांडा म्हणजे मांडे करणे, खाण्याचा पदार्थ, म्हणजेच वाईटातून चांगली गोष्टी करणे. परफेक्ट आहे. खडाखाष्ट, आडवे, परफेक्ट आहे. अयोग्य म्हणजे चुकीची जोडी. गाजर पारखी चांगल्याची पारख असलेला, चूक. कसलीही पारख नसलेला, त्याच्यामुळे योग्य उत्तर आहे तुमचं गाजर पारखी. घाशीराम कोतवाल अन्यायी व्यक्ती. हे सध्या नवीन नाटक तेंडुलकरांचं नाटक लक्षात ठेवा. घाशीराम कोतवाल हे नव्याने आले. अभिजित पांडसे यांनी ते डिरेक्शन केलेलं आहे. संजय शर्मा. सोपा, अत्यंत सोपा असा प्रश्न आहे तुमच्या. मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या जाती किती आहे? 8. किती आहेत? 8. किती प्रकारच्या? 2. विकारी आणि अविकारी. विकारी आणि अविकारी. त्याच्यात 4 आहेत, त्याच्यात 4 आहेत. ठीक. पुढे खालीपैकी पदार्थवाचक नाम. नामाचे प्रकार 3. सामान्य नाम, विशेष नाम आणि तिसरा भाववाचक नाम. सामान्य नामाचे परत 2 प्रकार होतात, पदार्थवाचक आणि समूहवाचक. पदार्थवाचक म्हणजे काय? पदार्थवाचक म्हणजे जे पदार्थ लिटर, मीटर, ग्रॅम, किलो याच्यामध्ये मोजले जातात, वजनामध्ये, मापामध्ये मोजले जातात, त्याला पदार्थ. आता याच्यात कुठला मोजलेला शब्द आहे? तर केजी मध्ये मोजतो, ग्रॅम मध्ये साखर. हे त्याचं उत्तर. हिमालय विशेष नाम, घड समूहवाचक, घड द्राक्षाचं गवत, गंगा विशेष नाम, तर साखर हे काय? पदार्थवाचक. कळलंय? व्हेरी गुड. तुमच्याकडे पण जर प्रश्नपत्रिका असेल तर त्याचाही ऑप्शन चला. पुढे जे जे आपणासी ठावे, जे जे आपणासी ठावे, जे जे मला माहित आहे ते ते दुसऱ्यांशी शिकवावे. जे तुमच्याकडे आहे ते दुसऱ्याला द्यायला पाहिजे. कळलं? म्हणजे तुमच्याकडे असलेलं नॉलेज वाटतं, ज्ञान दिलं नाही, ज्ञान. आता इथे लगेच तुम्हाला माहिती आहे जे जे ते, जिथे जत,
जे ते आला तर कुठलं वाक्य होतं? मिश्र वाक्य. कोणतं? मिश्र वाक्य. ते डोळे झाकून उत्तर द्यायचं. जर तर जेव्हा तेव्हा असं आलं तर मिश्र वाक्य द्यायचं. ओके, कळलंय? व्हेरी गुड. जवळजवळ आपली मिनिटावरती गेला. बापरे, पुढे जाऊया आपण. हा डबल झाला प्रश्न. 24 एक्चुअली हा 25वा प्रश्न होता. तर हे होते नवी मुंबई पोलीसचे काय होते 2024 मराठी व्याकरण विश्लेषण. तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला, कसा वाटला हे नक्की कळवा. नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.